तर खऱ्यातनं चक्क 1939 मधील पुरातन वैजेश्वर मंदिर पाडण्याचा अघोरी सल्ला दिल्याची कळबजनक माहिती समोर आली। स्वतःच्या मिरगाव इथल्या मंदिराकडे भाविकांना वळवण्यासाठी त्यांना या ऐतिहासिक मंदिराची शक्ती संपली असा खोटा दावा केला होता। धक्कादायक म्हणजे महादेवाच्या पिंडीकडे पाय करून त्यांना हे विधान केलं होतं। मात्र वावीच्या सुज्ञ गावकऱ्यांनी आणि मंदिराचे पुजारी दत्तात्रय शिंदे यांनी या भोंदूच्या सल्ल्याला स्पष्ट नकार दिला। त्यांनी हा सल्ला दिला की तो अंकशास्त्रामध्ये तज्ञ वाटतं, ते आपल्याला काही माहिती नाही, पण त्यांनी मोबाईलमध्ये पाहून सांगितलं की आता ही वास्तू बेकाम आहे म्हणे, याच्यात ऊर्जा राहिलेली नाही, ही वास्तू तुम्ही पाडून टाका असा सल्ला गावकऱ्यांना दिला। पण गावकरी ह्या गोष्टीला मान्यता देत नव्हते, दिले नाही। तरी भगवान महादेवाच्या पिंडीकडे पाय देखील पाय असं पाय करून आणि त्याने खून करून सांगितलंय का आता हे याच्यात ऊर्जा राहिलेली नाही। ते सल्ला होता फक्त, बाकी ग्रामस्थ ते बळी पडणारे नाहीच आहे, बळी पडणारे बिलकुल नाही, काहीच नाही। आता कोणी पण भोंदू बाबाचं कशाला ऐकेल? आता जे ग्रामस्थ आहे त्यांना सगळं माहीत असतं ना, त्यामुळे ग्रामस्थांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, त्याच्यामुळे ते मंदिर आहे तसं व्यवस्थित आहे।